तर नमस्कार मंडळी, आता निघालो आहे देवडे गावामध्ये. आणि देवडे गावामध्ये आहे ना पालखीच्या खुणा काढायचा कार्यक्रम आहे आणि ऑलरेडी तो चालू झालेला आहे. थोडासा दुपारी जेवलो तो मस्त अशी झोप लागली. तर आता वाजलेत 5 वाजून 10 मिनटं झालेत. तर आता बघूया 6-6:30 वाजेपर्यंत कार्यक्रम असेल. आपण जायपर्यंत अर्धा संपलेला असेल. तर जेवढं काय कव्हर करता येईल पालखीच्या खुणा काढायचा कार्यक्रम तो या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला आपली रुस्तमला स्टार्टअप मारूया, जाऊया देवडे गावामध्ये. आणि ड्रोन घेतला आहे तर बघूया उडाला व्यवस्थित तर शॉर्टेज फुटेज घेऊ, नाहीतर मग आपला 360 आणि नॉर्मल कॅमेराने शूट करू. आणि आपल्याबरोबर आहे संकेत आणि कोण येतोय? किरण. हां, आपण एकाच गाडीवर आहे ना तिघं, की सिद्धाना आहे ना? आता आम्ही तिघं एका गाडीवर जातो. चला मंडळी, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की खुणा काढणे म्हणजे नेमकं काय. मंडळी, ज्याप्रमाणे लपंडावाच्या खेळामध्ये सर्वजण लपतात आणि एक जण सर्वांना शोधण्याचं काम करतं, अगदी त्याचप्रमाणे हा सुद्धा एक देवांसाठीचा एक खेळच आहे. याच्यामध्ये गावातील मानकरी एक नारळ जमिनीमध्ये लपवतात आणि तो कोणालाच माहिती नसतो की कुठे लपवलेला आहे. तर त्याला एक खूण अशी म्हणतात, म्हणजे खुणा. त्यानंतर वाजत गाजत देवाची पालखी त्या खुणा शोधायला सुरुवात करते आणि हळूहळू फिरता फिरता ती देवांची पालखी जड होते आणि ज्या ठिकाणी तो नारळ लपवलेला असतो त्या ठिकाणी पालखी अतिशय जड होऊन ती खाली झुकते आणि तो नारळ सापडतो. आणि यालाच गावकरी म्हणतात पालखीने खुणा काढल्या. पूर्वापार अगदी वाडवडिलांपासून चालत आलेली ही प्रथा काही गावांमध्ये अजूनही सुरू आहे. तर चला तर मंडळी पाहूया या देवडे गावच्या पालखीच्या खुणा काढण्याची पद्धत. तर मित्रांनो, दुसरी जी खुणा आहे ती या 2-3 मळ्यांमध्ये असणार. आज तुम्हाला ते गर्दी दिसत नाही आहे ना, थोड्या वेळाने पूर्ण गर्दी होणार. इकडे महिला मंडळीने ऑलरेडी आपली जागा घेतलेली आहे बघा. जागा घेतलेली आहे सगळ्यांनी. तर हा पूर्ण परिसर एकदम भरून जाईल. त्यामुळे वाटतं ही एक मळी हा 2 मळ्यांमध्ये असणार, खुणाला बोललेली असणार. आता पूर्ण आता उभे राहणार इकडे सगळे महिला मंडळ. पाहू शकतो मोठ्या प्रमाणावरती असते, गर्दी असते. पूर्ण भरले इकडे सर्व मंडळाचे आता इकडे सगळे. पहिल्यांदा पालखी राऊंड मारते.
तर इथे आमचे बंधू भेटलेले आहेत. नमस्कार, तुमचा आमच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू आमच्याकडे आल्याबद्दल. पूर्ण वेळ राहा. तर आणि आता आमच्या खेळाचा तुम्ही पण आनंद घ्या. आता ही जी पालखी आहे ही कुठल्या देवाची आहे? सोमलिंग देव. सोमलिंग देव. अतिशी देवी आमच्या सगळ्या देवाची पालखी. आणि आता किती वेळ हा कार्यक्रम असणार आहे? अजून आता सध्या आता इथे पालखी नाचवणार आहे. परत थोडा वेळ ब्रेक असतो. परत रात्री पालखी नाचवली जाते. आणि हे कुठल्या गावाचं आहे? मेन देवडे गाव. देवडे गाव. सगळ्या वाड्या येतात त्याच्यामध्ये? येस सगळी चिंचवडकरवाडी, धुमाकवाडी, मायलवाडी, खैरवाडी असं पूर्ण गाव सगळ्या वाडीची आपली पालखी. खुणा काढून झाल्या आहेत ना आता? तुम्ही पुन्हा पाहिलात की नाही आमच्या? हा, पहिला एक नंबर होता. भारी. पहिल्यांदा आलो पण जबरदस्त वाटलं. या दरवर्षी आमच्याकडे या आमचा खुणा पहा आणि असंच सगळ्यांना आपल्याकडची खुणाची पद्धत कळू दे की बाबा काय ह्या काकी या काकी नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. छान वाटतंय. आपण आलो देवडे गावामध्ये. देवडे गावामध्ये पालखीचा खुणा काढण्याचा कार्यक्रम आहे. तर इकडे मस्त अशी जत्रा सुद्धा भरले आणि नवश्री ढोल ताशा पथक सुद्धा आलंय. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर आता मी आलो देवडे गावामध्ये आणि देवडे गावामध्ये आज आहे जत्रोत्सव. मस्तपैकी मोठा उत्सव चालू आहे आणि देवडे गावाच्या सोमलिंग मंदिरामध्ये तर माझ्या मागे पाहू शकता सोमलिंगाचं मंदिर आहे. तर हे सुंदर असं मंदिर आणि पहिल्यांदा आलोय मी आणि खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. याआधी मी कधी आलो नव्हतो इकडे, पण एकदम भारी वाटलं म्हणजे. आणि ऍक्च्युली आज आहे यांच्या पालखीचा खुणा काढण्याचा कार्यक्रम. एकूण 3 खुणा होत्या, तर आपल्याला येईपर्यंत थोडा उशीर झाला. तर शेवटची खूण आपल्याला भेटली आणि ड्रोन शॉटद्वारे आपण मस्त असे व्हिडिओज घेतले. एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही या भागात असाल तर या देवडे गावाचा हा पालखीचा खुणा काढण्याचा कार्यक्रम नक्की एकदा बघा. इकडे आहे देवाची स्थान, आपल्याला सोमलिंग देवाची स्थान आहे इकडे. आणि सगळी मंडळी आतापासूनच इकडे नमनासाठी आपली सीट बुक करून ठेवले. मावशी नमन आहे का आज? नमन आहे, मग त्यासाठी चटई टाकून ठेवले वाटतं ही आता बसायला. होय, इकडे इकडे नमन आहे. होय, तर हे बघा मंडळी, ही देवाची स्थान आणि पालखी. तर खूप भारी वाटलं. तर आता थोडासा पेट पूजा करूया
आणि आता रात्री नमन इकडे, तर सगळ्या मंडळींनी आतापासूनच इकडे जागा अडवून ठेवल्या. तर आपण काय नमनाला थांबणार नाही. आपण कार्यक्रम बघून आपल्याला मुंबईला निघायचंय. तर आता आम्ही इथे खातो कलिंगड आणि इथे युट्यूबर. त्यानंतर तुझं नाव काय? योगेश चाचे. हा सुद्धा तुझा पण चॅनल आहे. आणि हे आमचे बंधू. आणि आम्ही देवड्यामध्ये खातोय कलिंगड. हो हो, अन्वीला खूप आवडेल. बर्थडे गिफ्ट. काय कुठलंही 100 रुपये संकेत हे पाहिजे वाजवायचं. बेंजो मध्ये कमी पडलं तर हा डोरेमॉन वाजवेल. पाकिट बिकिट सगळं आहेत. म्हणजे गावच्या मार्केट प्रमाणे या सगळ्या वस्तू परफेक्ट आहेत. तर मंडळी मी विचार करतोय, हे 2 बावले बघतायत आपल्याकडे, तर यातला कुठला बरा वाटतं? हा जरा बरा हसते ना. तर आज आहे अन्वीचा वाढदिवस आणि मी आहे गावाला आणि ती आहे मुंबईला. तर आता आलोय तर जत्रेमधून काहीतरी घेऊया. अशा कधी जत्रेमधून आपण काय घेतलेलं नाही, तरी चांगलं वाटेल ना हे. छोटस गिफ्ट घेऊया. खास करून लहान मुला-मुलींना व बच्चे कपडेला आवडणारे टेडी बेअर फक्त 100 रुपये. हे किती वाजेपर्यंत असेल दादा? सकाळी स्टॉलवर या. बच्चे रात्री कपडेला बंद. आवडणारे तर हा टेडी बेअर आपण घेतलाय वाढदिवसाला गिफ्ट. आणि पहिल्यांदा गावावरून असं काहीतरी गिफ्ट घेतलंय. आयुष्यात लग्नाला 6 वर्ष झाली, पण 6 वर्षात कधी टेडी बेअर गिफ्ट नाही केला. पण हा मस्त व्हाईट आणि तिला सफेद गोष्टी खूप आवडतात, सफेद ड्रेस वगैरे. आणि हा मस्त फरवाला टेडी बेअर घेतलाय. बघूया आता तिला आवडतो काय. तर हे दुसरं सरप्राईज आहे. पहिलं सरप्राईज हे होतं आणि दुसरं सरप्राईज आहे. चला आता जाऊया आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.